आणि उपरी गावच्या विकासासाठी सगळे सज्ज असणारे या परिसरातले सगळे जागरूक तरुण कार्यकर्ते बंधू भगिनी सगळ्या माझ्या मायमाऊली आज गावच्या विकासासाठी सगळ्यांनी पक्षाचा आविर्भाव बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले सगळेच कार्यकर्ते दौलतराव पाटील असतील, बाहुबली घाट असेल तर आमचे सगळे सहकारी, आमचे पृथ्वीराज वगैरे सगळेच राष्ट्रवादी मनसेचे शेतकरी संघटना आणि सगळ्या समविचार पक्षाचे सगळे कार्यकर्ते जी एका विचारानं या ठिकाणी आलेले आहेत की गावचा विकास झाला पाहिजे। उपरी नगरपालिका नगर परिषद एक आदर्श नगर परिषद म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली गेली पाहिजे। मला वाटते उपरी नगर परिषद होऊन ही दुसरी निवडणूक आपल्याला सामोरे आपण जातोय। नगर परिषद म्हणून ज्या उद्देशाने आपण ही ग्रामपंचायतीची नगरपालिका करून घेतली त्या मानाने या गावाला काय मिळालं याचा विचार आपण उपरी गावातल्या सुजाण आणि जागृत कार्यकर्त्यांनी मतदारांनी त्याचा विचार केला पाहिजे। खरं तर आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण एक मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपण सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। गावाच्या विकासासाठी आपण एकत्रित आलो आहोत आणि समोर आपल्या समोर जी उभा राहिलेली आहे ते निव्वळ पैशाच्या जोरावरती या राज्यात देशात पक्ष फोडणे माणसं विकत घेणे याच्या पलीकडे कोणताही धंदा ज्यांनी केला नाही अशी माणसं आता आपल्या समोर नगर परिषदेच्या विरोधक म्हणून आपल्याला आता लढायला आपण तयार सज्ज झालेलो आहोत। आमचा खरा विरोधक कोण आहे याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे। या मंडळींनी आपण सगळ्यांनीच गेल्या वेळी त्यांच्या हातात सत्ता दिली, आता आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे। गेल्या वेळी त्यांची सत्ता राज्यात होती, केंद्रात होती, या उपरीसाठी असं भरीव काय काम केलं, कोणता फंड आणला, कोणती योजना आणली याचा जाब आता आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे। गेल्या वेळी 5 वर्षात तुमच्यावर सत्ता दिली, तुम्ही काय केलं आणि आता तुम्हाला मत मागायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही सगळ्यांनी कायमपणे सगळ्या मतदारांनी समोरच्या येणाऱ्या विरोधकांच्याकडे केला पाहिजे। आम्ही सगळे पक्ष मतभेद बाजूला ठेवलोय, आम्हाला आता पक्षापेक्षा गावाचा विकास महत्वाचा आहे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही सगळे समविचारी कार्यकर्ते एकत्रित येऊन स्वाभिमानी कार्यकर्त्यांची निवडणूक आपण लढवायला लागलेला आहे। आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे की समोर आता एकच हत्यार आहे, तुम्हाला तुमचा स्वाभिमानाला कुठं तर आमिष आपल्यापुढे ठेवायची आणि आपल्यातल्या कमजोरीचा फायदा घेऊन काहीतरी माणसांना आमिष द्यायची, आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये मतभेद निर्माण करायचे, दमदाटी दादागिरी सत्तेचा वापर करायचा, सत्तेचा यंत्रणेचा प्रशासनाचा वापर करायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम ही समोरची माणसं करणार आहेत। आणि म्हणून आपण या अंबाबाईच्या मंदिरामध्ये एवढ्यासाठी आपण एकत्रित जमलोय। आता आई अंबाबाईचा शपथ घेऊन आपण ठरवायचं आहे की आता उद्या निवडणुकीला आपण उद्याच्या कामाला लागलोय। प्रत्येक घरटी पोहोचवताना एकच मेसेज पोहोचवा, गेल्या वेळी 5 वर्षामध्ये आपण सत्ता दिली, या गावामध्ये नवीन असं काही घडवलं नाही। आता चांगल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना, धडपडणाऱ्या पळणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या पाठीमागे कुठला राजकीय वारसा नाही पण समाजसेवेचा अनुभव आहे, ज्याला गावासाठी काय तर करायचं आहे अशा माणसाला आपण आता मत देऊन निवडून आणायचं ही प्रचार यंत्रणा तुम्ही चालू ठेवलं पाहिजे। खरं तर आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की काय आता नगर परिषद झाली, नगरपालिकेची इमारत उभा करता आली काय, मला वाटते अजून शाळेमध्ये नगरपालिका भरवतोय। मग तुमची राज्यात केंद्रात सत्ता होती, पैसे आणलं नाही, मग तुम्ही एका उपरी सारख्या चंदेरी नगरी म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये नावानी जाते आणि आपली उपर नगरी परिषद कुठं भरते, शाळेमध्ये भरते। हे खरं तर आम्हाला सांगायला सुद्धा बाहेर लाज वाटते। आता आपला पहिला अजेंडा असला पाहिजे उपरीच्या चंदेरी नगरीला शोभल अशी नगर परिषद आपण पहिला उभा करण्याचा जिद्द आपण या निमित्तानं मागण्या करतो। ती माणसं सांगत येतील सत्ता आमची आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आहे, पैसे आम्ही देणार आहे, परंतु तुम्हाला सांगेल ही प्रशासन सत्ता आली म्हणजे त्याच्या बापाचं पैसे नसतात, आपला सगळ्यांचा अधिकार आहे, आपल्या करातनं पैसे तिथं जमा होतात। त्यामुळे एखादा नगर परिषदेनं नगरपंचायतीनं एखादी योजना घेऊन गेली तर ती माणसं 100% आपल्याला काम द्यावंच लागेल, ही लोकशाहीतलं खरं तर संविधानानं दिलेला आपला अधिकार। त्यामुळे कुठल्याही दमदाटीला कुठल्याही धमकीला आपण बळी न पडता सगळ्या उमेदवारांना सांगेन की आता घर टू घर पोहोचून तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये यांनाच आम्ही संधी दिली होती,
गावासाठी काही केलं नाही, आता नवीन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे अशी भावना प्रचाराच्या निमित्तानं ठेवा। आता कॉर्नर सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण बोलणारच आहोत, एकाच दिवशी सगळं संपवणार नाही, आपण बोलतच राहायला पाहिजे। परंतु तुम्ही आघाडीच्या मग दौलतदार तुम्ही असतील, बाहुबली राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी सुनील सारख्या एका चांगल्या धडपडणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिला, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो। सुनील सारखा रस्त्यावरती फिरणारा, दौलत पाटलांशी निष्ठावंत असणारा, सातत्यानं रस्त्यावरती फिरून लोकांच्या समाजसेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही आता नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली नाही। मग त्याच्या पाठीमागे काय वारसा बघितलेला नाही, त्याच्याकडे किती पैसे आहे बघितलेलं नाही। समोरची माणसं तुला उमेदवारी पाहिजे आमच्या पक्षात ये, मग तुला उमेदवार देतो, म्हणजे दाब द्यायचा, धमकी द्यायची। तर आता या ठिकाणी ते बोलणं बरोबर नाही, पण ही वस्ती आम्हाला सुद्धा वाईट वाटते की माळगे साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाला पक्ष सोडायला लावला। आरपीआय किती वर्ष त्यात काम केले, त्याला पक्ष सोडायला लावला। तुम्ही आमच्यात या आणि मग तुम्हाला संधी देतो। कायमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक असणारे माळगे साहेबांना पक्ष सोडून घेतले आणि मग त्याला उमेदवारी दिली। ही पत्ता हे आपल्याला आता बदलावं लागेल। दादागिरी, धमकी यांना या सगळ्यापासून आपण आता सगळ्यांनी एकनिष्ठानं या नवीन कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून या नगर परिषदेवरती स्वाभिमानी कार्यकर्त्याचा झेंडा आपण लावूया, एवढी भावना या निमित्तानं व्यक्त करतो। सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन, खूप कमी प्रचाराला दिवस मिळालेले आहेत, कमी दिवस आहे। या कमी दिवसामध्ये लोकांच्या पोचा आपण काय करणार आहे ते सांगा। आमच्या बरोबर आम्ही सगळे स्वाभिमानी कामासाठी फिरणारी, हे प्रत्येक कामाची, सामाजिक कामाची आवड असणारे आपण सगळे कार्यकर्त्यांनी दिलेले आहे, जे उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकद द्यावी अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं आपण सगळ्या उपरीतल्या मतदारांनी या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजूटपणे मनात कुठली किंतु परंतु आणू नका। आपल्यामध्ये मतभेद लावतील, काही प्रमाणात अफवा पसरवतील, तो तिकडे बोलला, त्याच्या घरात हे जाऊन आले, याच्या घरात हे जाऊन आले, मग ते आमच्यावर आहेत का नाही अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील। कुठल्या अफवाला बळी न पडता शेवटचे राहिलेले काही दिवस जागृतपणे डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून तुम्ही सगळ्यांनी अत्यंत जागृतपणे आपल्या मतदारांना आपल्या आघाडीचं चिन्ह सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया, एवढी भावना या निमित्तानं व्यक्त करतो। आई अंबाबाई तुमच्या पाठीमागं आहे, चांगल्या कार्यकर्त्याला आई अंबाबाई आशीर्वाद देणार आहे, ज्याला कोण नाही त्याच्या पाठीमागं आई अंबाबाई आहे। त्यामुळं तुम्ही काळजी करायचं काम नाही। आमच्या केंद्रात सत्ता आमच्या नसतीत चालते, राज्यात आमच्या सत्ता नसतीत चालते, पण हुपरीत आई अंबाबाई आमच्या माग आहे। त्यामुळे आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या प्रत्येकाच्या घराघरी पोहोचूया आणि आघाडीला प्रचंड मतांना निवडून आणण्याचं आव्हान या निमित्ताने सगळ्या हुपरीच्या मतदारांना करतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।